राज्यात बऱ्याच दिवसांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते. सरकारच्या मनधरणीनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी उपोषण स्थगित केलं होतं. यानंतरही राज्याच्या अनेक भागांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. ते एकीकडे उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात मराठा समाज ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीने आता हिंसक वळण घेतलं आहे. काल अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची घरे पेटवली तर काही ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पेटवून त्यांची मोठी तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढून एक वेगळाच इतिहास रचला होता. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाची सध्या काय स्थिती आहे, या आंदोलनाला कधीपासून सुरुवात झाली, हे आपण सविस्तर जाणून घेऊ. याआधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाने केले. या आंदोलनाला कोणताही एक चेहरा नव्हता. सध्या मात्र या लढ्याचे नेतृत्व जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले आहे. आपल्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील उपोषणानंतर जरांगे यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावे, सरकारने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, आंदोलनाचा दुसरा टप्पा सरकारला झेपणार नाही, असा इशारा ते आपल्या भाषणातून देत होते. सध्या जरांगे यांनी 25 ऑक्टोबर पासून आपल्या उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड, सांगली, जालना, इंदापूर, पंढरपूर, कोल्हापूर, परभणी या ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. याच कारणामुळे जरांगे यांचे उपोषण सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 2016 सालापासून मराठा आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी उभे राहिलेल्या या आंदोलनाला आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक राजकीय पक्ष या मराठा आंदोलनाचा आता राजकीय अंगाने विचार करत आहेत. मराठा आरक्षणाची मागणी ही खूप जुनी आहे. दिवंगत माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी 1982 साली मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा मोर्चा काढला होता. याच मागणीसाठी त्यांनी आत्महत्या देखील केली होती. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटल्यानंतर अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र तसेच कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गरीब मराठा समाजाच्या हक्कांसाठी माझ्या वडिलांनी बलिदान दिले. सरकारने या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा. राज्यभर शांततेत झालेले मोर्चे, त्यानंतर या मूक मोर्चाचे लोक संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 58 मोर्चे काढण्यात आले. हे सर्व मोर्चे अगदी शांततेत पार पडले. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळावा यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. याच मोर्चा संदर्भात बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे म्हणाले की आम्ही कोणत्याही हिंसेचे समर्थन केलेले नाही. सरकारपुढे आमच्या मागण्या मांडणे तसेच न्याय मागणे हाच आमचा उद्देश होता. आमचे सर्व मोर्चे हे शांततेत पार पडले. पण आता मराठा समाजाचा हा लढा अहिंसेकडून हिंसेकडे वळला आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतेही खास निर्णय देत नसल्याने सध्या राज्यभर या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. बसेस तसेच खासगी आणि सरकारी मालमत्तेचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले आहे. काल पुण्यात मराठा आंदोलकांनी मोठी जाळपोळ केली. या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जवळजवळ 400 ते 500 जणांवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी काल नवले पुलावर मोठं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनावेळी टायरची जाळपोळ करण्यात आली. संपूर्ण रस्ता रोखण्यात आला. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणि गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली जात आहे. असे असतानाच दुसरीकडे जरांगे हे उपोषणाला बसलेले आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार मराठा आरक्षणावर काय तोडगा काढणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो तेव्हा मराठा समाजातील युवा वर्ग हा अतिशय भावनिक होऊन अतिशय टोकाची भूमिका घेण्यासाठी मजबूर होतो. कारण या राज्यकर्त्यांकडून आजपर्यंत मराठा आरक्षणावर कुठलीच ठोस भूमिका न घेता केवळ आणि केवळ वेळ काढूपणा करीत मराठा समाजाची घोर फसवणूकच करण्यात आली. आणि याच राजकीय उदासीनतेतून आज तागायत जवळपास 50 बळी या केवळ एका मुद्द्यावर गेले. अंतरवाली सराटीच्या आंदोलनानंतर मागील 15 दिवसातला हा दुसरा बळी शासनाने आज घेतला आहे. असे किती बळी घेतल्यावर मराठा समाजाच्या पदरात सरकार आरक्षण टाकणार आहे हे शासनाने एकदा स्पष्ट करावं. अन्यथा कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीतून आरक्षण देऊन तात्काळ मराठा समाजाचा हा ज्वलंत प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी केली आहे. मराठा आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन किती फायदा होईल ते मला माहित नाही. मात्र आता मराठा आमदार आणि खासदारांनी गप्प बसू नये. सगळे मराठा आमदार आणि खासदारांनी मुंबईतच थांबावे असा सल्ला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सत्ताधारी आणि विरोधी गटात असलेल्या सर्व आमदारांनी आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारचा पिच्छा सोडू नये. तिकडे सरकारला धरून बसा, इकडे आम्ही उपोषणावरून मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या सर्व आमदार, खासदार, माजी आजी मंत्री या सगळ्यांना मिळून एक मोठा गट तयार करावा. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. मंत्रालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दाराबाहेर बसून आरक्षणासाठी सतत पाठपुरावा करा आणि हा विषय मार्गी लावा. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, असे वक्तव्यही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मात्र यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की आंदोलनादरम्यान जाळपोळीची एखाद दुसरी घटना घडली असेल, पण मी पाणी प्यायल्यानंतर उठून बसलो. तेव्हापासून मराठा समाज बराच शांत झाला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये शांततेत आंदोलन सुरू आहे. मी सगळ्यांना आवाहन करतोय की संयम बाळगा. सगळे मराठे शांत झालेत, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. मराठा समाजाला अर्धवट आरक्षण देऊ नका, हे मी त्यांना निक्षून सांगितले. सरकारने महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांना सरसकट आरक्षण द्यावे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली कराव्यात. ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण नको असेल त्यांनी ते घेऊ नये. आम्ही कोणतीही जबरदस्ती करणार नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.